हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 2चा सिलेबस. यामध्ये आपण पहिला टॉपिक कंप्लीट केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्या टॉपिकचा अभ्यास केला नाही त्यांनी तर आय बटनवरती क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू आउट द ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. त्याचबरोबर आपण अजूनही पाहणार आहोत तर एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कंपोनंट्स. याचा आपण ह्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच टॉपिक्समधील ॲरोबिक रेस्पिरेशन त्याचबरोबर एनर्जी प्रोडक्शन कशा पद्धतीने होत असतं, ATP सिंथेसिस कसे होत असतात, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल, TCA सायकल अशा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन मार्फत यामध्ये बघूया आपण आता ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. ठीक आहे, मग बघूया आपण आता ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. बघा, हे कणामध्ये पाहिले तर आपल्याला बघायचं आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, द ऑर्गॅनिझम विच आर ऑब्झर्वड अंडर द मायक्रोस्कोपच्या खाली जे काय आपण ऑर्गॅनिझम बघत असतोय, ऑब्झर्व करत असतोय, अशा ऑर्गॅनिझमला म्हणतोय आपण मायक्रो ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये जे काय होणार आहे ते ॲनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, द रेस्पिरेशन इज विदाउट ऑक्सिजन. म्हणजे तिथं ऑक्सिजनची गरज हे पडत नसते, म्हणजे विदाउट ऑक्सिजन तिथं रेस्पिरेशन होत असतं. त्याला काय म्हणतो आपण, ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. लक्षात ठेवा, ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनची इन्व्हॉल्वमेंट तिथं होत नसते. अशा रेस्पिरेशनला म्हणतो आपण ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी ही सिस्टीम तिथं वापरली जाते. बघा, सम ऑर्गॅनिझम लिव्ह विदाउट द ऑक्सिजन. म्हणजे ते काही ऑर्गॅनिझम कसे आहेत तर ऑक्सिजनच्या विदाउट हे काय होत असतात, जगत असतात. म्हणजे कोण एक्झाम्पल दिलं आपल्याला, बॅक्टेरिया. मेनी बॅक्टेरिया जे काय आहेत ते कसे आहेत तर विदाउट ऑर्गॅनिझम हे जगत असतात. जे काय बॅक्टेरिया आपण बघणार आहोत पुढच्या टॉपिकमध्ये वगैरे, ते बॅक्टेरिया कसे आहेत तर विदाउट ऑक्सिजन ते लिव्ह करत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ॲनॲरोबिक रेस्पिरेशन हे होत असतं. आता मग ते ॲनॲरोबिक रेस्पिरेशन कशासाठी यूज करणार आहेत तर फॉर द एनर्जी प्रोडक्शन. दे परफॉर्म द ॲनॲरोबिक रेस्पिरेशन फॉर द एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय ग्लायकोलायसिस आहे ती किंवा जे काय एनर्जी प्रोडक्शन आहे कशामध्ये, किंवा जे काय ॲनॲरोबिक रेस्पिरेशन आहे ते काय केले तर 2 स्टेपमध्ये आपण डिवाइड केले. इट इज द ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन. These 2 steps are required for the anaerobic respiration or production of the energy in the bacteria or anaerobic organism. anaerobic organism मध्ये ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन ही ह्या दोन स्टेपद्वारे काय केलं जातं, एनर्जीचं प्रोडक्शन केलं जातं. मग आता ह्याच्यामध्ये कसं होते, ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. म्हणजे ग्लुकोजचं काय होते तर इनकम्प्लिटली ऑक्सिडेशन होते. विदाउट द ऑक्सिडेशन त्यांचं काय होते, ब्रेकडाऊन होते. म्हणजे ग्लुकोजचं काय व्हायला तिथं ब्रेकडाऊन, कसं, इनकम्प्लिटली. आता इनकम्प्लीट ब्रेकडाऊन झालं म्हणजे काय होणार आहे, त्यांच्यामध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं काय झालं तर इनकम्प्लीट ब्रेकडाऊन झाल्यामुळं लेस अमाऊंटमध्ये किंवा कमी प्रमाणात तिथं एनर्जी तयार झालेली आहे. ठीक आहे, बघा ह्याच्यामध्ये काय बघतो आपण, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन म्हणजे त्यापासून काय होणार आहे, पायरुविक ॲसिड हे कन्वर्ट होते. ठीक आहे, पायरुविक ॲसिड हे तयार होणार आहे तिथं. नंतरची दुसरी स्टेप कोणती आहे, फर्मेंटेशन म्हणजे काय, इज द कन्व्हर्शन ऑफ पायरुविक ॲसिड इनटू द ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोल. दिस इज कॉल्ड ॲज द फर्मेंटेशन. बघा, फर्मेंटेशन हे काय आहे, इट इज द एक मेथड आहे. इट इज द कन्व्हर्शन ऑफ पायरुविक ॲसिड. आता हे पायरुविक ॲसिड कुठून आलं तर तुम्हाला ग्लायकोलायसिसचा तर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहीत आहे, ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं, ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इंटू ग्लायकोलायसिस इज द ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इंटू पायरुविक ॲसिड. ते पायरुविक ॲसिड आता आपण काय केलं होतं, ग्लायकोलायसिसच्या किंवा ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये क्रेब सायकलमध्ये गेलं होतं. पण ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होणार आहे, फर्मेंटेशन होणार आहे त्या पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन म्हणजे काय होतंय तर त्याचं कन्व्हर्शन होतंय कशामध्ये तर अल्कोहोलमध्ये. ठीक आहे, अल्कोहोलमध्ये कन्व्हर्शन होणार आहे कशाचं, पायरुविक ॲसिडचं. प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फर्मेंटेशन. ओके, लक्षात आलं. बघा, व्हेन देर इज अ डिप्लिकेशन इन ऑक्सिजन लेवल इन हायर ॲनिमल. म्हणजे काय होते बघा, आपण आता पाहिलं की हे ऑक्सिजन किंवा ॲनॲरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये सांगितलं सुरुवातीला मी तर काही बॅक्टेरियांमध्ये. पण जेव्हा काय अशी कंडिशन आली की ज्यावेळेस काय झाले तर ऑक्सिजनचं डिप्लिकेशन झाले, म्हणजे काय, ऑक्सिजनची कमतरता भासू लागते इन हायर ॲनिमल्स ऑर प्लांट्स. म्हणजे व्हेन देर इज द डिप्लिकेशन इन ऑक्सिजन इन हायर ॲनिमल्स ऑर प्लांट, देन दिस ऑर्गॅनिझम ऑल्सो produce the anaerobic respiration.
म्हणजे ह्यांच्यामध्ये पण कधी होणार आहे तर आपल्यामध्ये सुद्धा किंवा प्लॅन्टमध्ये सुद्धा काय होते, जर ऑक्सिजनची कमतरता भासू लागली किंवा ऑक्सिजन कमी पडला किंवा एनर्जीची जास्त रिक्वायरमेंट असते, जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतोय म्हणजे जेव्हा आपण व्यायाम करत असतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एनर्जीची जास्त गरज असते, त्यावेळेस पण काय होते तर आपल्यामध्ये ॲनॲरोबिक रेस्पिरेशन मार्फत एनर्जी प्रोडक्शन केली जाते. ओके, लक्षात आलं. वेन देर इज द डिप्लिकेशन इन ऑक्सिजन लेवल, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी असताना, then our body also perform the anaerobic respiration for the massive production of the energy. म्हणजे एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्या मसल्समध्ये, म्हणजे वेन आवर मसल इन ड्युरिंग द एक्सरसाइज, आपण व्यायाम करत असतो त्यावेळेस आपल्या मसलला जास्त एनर्जीची गरज असते, त्यावेळेस काय केलं जातं तर आपल्यामध्ये ॲनॲरोबिक रेस्पिरेशन करून आपल्या बॉडीमध्ये एनर्जीचं प्रोडक्शन केलं जातं. अजून कुठं प्लॅन्टमध्ये बघा, सीड परफॉर्म द ॲनॲरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे जेव्हा सीड्स ह्या सॉईलमध्ये असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काय चालू असते तर ज्या बोईंग केलेलं असतं किंवा सॉईलमध्ये त्या असतात त्यावेळेस काय केलं जातं त्यांच्यामध्ये ॲनॲरोबिक रेस्पिरेशन होत असतं. हे कशासाठी तर त्यांना एनर्जी प्रोडक्शनसाठी हे काय केलं जातं तर इम्पॉर्टंट असते. अजून कधी तर बघा, लक्षात ठेवा, सॉईलमध्ये सबमर्ज असताना अंडर द वॉटर ऑर ड्युरिंग द जर्मिनेशन स्टेज, त्या जर्मिनेशन स्टेज वेळेस ह्या सीडमध्ये ॲनॲरोबिक रेस्पिरेशन हे होत असतं. अलग लक्षात, ॲनॲरोबिक रेस्पिरेशन आणि एनर्जी प्रोडक्शन सोपा पॉईंट आहे. बघा ह्यामध्ये ह्या स्टेपमध्ये आपण काय केलं, ॲनॲरोबिक रेस्पिरेशनला डिवाइड केले. ॲनॲरोबिक रेस्पिरेशन बघा, ह्यामध्ये काय होतं ग्लुकोज, त्यामध्ये ग्लुकोजमध्ये काय झालं तर ग्लायकोलायसिसमध्ये तो इन्व्हॉल्व झाला होता. ग्लायकोलायसिस मार्फत त्याचं पायरुरिक ॲसिडमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं होतं. कन्व्हर्शन होत असताना काय होणार आहे तर इनकम्प्लिटली त्याचं कन्व्हर्ट होते, इनकम्प्लिटली त्याचं ब्रेकडाऊन होते. त्यानंतर ते पायरुरिक ॲसिड कुणामध्ये जाते तर फर्मंटेशन या स्टेपमध्ये जाते. फर्मंटेशन मार्फत काय होणार आहे तर अल्कोहोल हे तिथं तयार होते, ऑर्गॅनिक ॲसिड, म्हणजे किंवा आपण काय त्याच्यापासून काही प्रॉडक्टही तयार करू शकतो, जसं की व्हिनेगर किंवा व्हिटॅमिन्स, अशा प्रकारचे प्रॉडक्ट फर्मंटेशन मार्फत आपण हे तयार करणार आहोत. आपल्याला एक 5वा-6वा टॉपिक आहे, यामध्ये आपण बघणार आहोत डिटेलमध्ये ह्या प्रोसेसचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही फक्त इथं लक्षात ठेवा की पायरुरिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इन टू द ऑर्गॅनिक ॲसिड किंवा अल्कोहोल. इट इज प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फर्मंटेशन. आणि ही प्रोसेस करण्यासाठी आपल्यासाठी युजफुल पण आहे, आपण ब्रेड बनवण्यासाठी ह्या टेक्निकचा वापर करतोय. ठीक आहे, ह्या स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. पायरुरिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इन टू द अल्कोहोल, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फर्मंटेशन. आणि हे कुणाच्या सहाय्याने करतोय आपण, विथ द हेल्प ऑफ द मायक्रोब्स. ओके, बघा ग्लुकोजचं अजून काय होऊ शकते, पायरुरिक ॲसिड फर्मंटेशन नंतर अल्कोहोल आणि ईस्ट, ह्यामध्ये आपण त्याचं कन्व्हर्शन करतोय फर्मंटेशनबद्दल आपल्या बॉडीमध्ये. आता ॲनॲरोबिक रेस्पिरेशन जर आपल्या बॉडीमध्ये काय झालं तर लॅक्टिक ॲसिड त्याचं तयार होते आणि ते आपल्या मसल सेलमध्ये तयार होत असतं आणि त्या मसल सेलमधून आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवते. कारण का तर तिथं ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेलं असते, त्यामध्ये आपण काय फील करतोय, टायर्ड फील करतोय. लेस अमाऊंट इज द प्रोडक्शन, म्हणजे ह्यामध्ये काय झालं तर एनर्जी कमी तयार झाली पण तिथं लॅक्टिक ॲसिड तयार झालं. आपल्या जॉईंट्समध्ये ते लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतं किंवा आपण टायर्ड फील करतो, आपले हात दुखू लागतात किंवा अशा पद्धतीनं मसलमध्ये पेन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, लॅक्टिक ॲसिडच्या ॲक्युम्युलेशनमुळे. लक्षात ठेवा, लॅक्टिक ॲसिड हे ॲक्युम्युलेट होत असतं ड्युरिंग द ॲनॲरोबिक रेस्पिरेशन इन ह्युमन बॉडी. ओके, हे झालं एनर्जी प्रोडक्शन इन ॲनॲरोबिक रेस्पिरेशन. आता आपल्याला दुसरा पॉईंट होता आपल्याकडे, तो आहे तो एनर्जी फ्रॉम द डिफरंट फूड कंपोनंट्स, म्हणजे वेगवेगळ्या फूड कंपोनंटपासून किती प्रमाणात एनर्जी भेटते हे आपल्याला बघायचं आहे. कार्बोहायड्रेटचा आपण पहिल्या पॉईंटमध्ये अभ्यास केला होता, ग्लुकोजचं कसं ग्लायकोलायसिस मार्फत ब्रेकडाऊन होतं आणि त्यापासून ATP तयार होतात हे आपण पाहिलं होतं. ह्यामध्ये आपण बघणार आहोत आता प्रोटीन्स, लिपिड्स आणि व्हिटॅमिन्स ह्या फूड सॉर्सचा किंवा ह्या कंपोनंटचा आपण अभ्यास करणार आहोत. बघूया आता पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, प्रोटीन मार्फत कशा प्रकारे एनर्जी प्रोडक्शन होत असतं ते बघू आपण. आता प्रोटीन काय आहेत लक्षात ठेवा, प्रोटीन इज द मॅक्रोमॉलिक्यूल. ठीक आहे, मॅक्रोमॉलिक्यूल अशा प्रकारचे लार्ज किंवा मोठे मॉलिक्यूल असे आपण त्याला म्हणतोय. इट इज द फॉर्मेड ऑफ चेन ऑफ ॲमिनो ॲसिड, ॲमिनो ॲसिडच्या चेनपासून तयार झालेले आहेत. बघा हे काय आहे तर ॲमिनो ॲसिड्स आहेत. ठीक आहे, अमिनो ॲसिड्स, ह्या अमिनो ॲसिडच्या चेनपासून हे काय झालेले असतात तर एका बॉन्डमार्फत जॉईन केलेले असतात आणि ह्यांच्यापासून हे प्रोटीन हे तयार झालेले असतात. आणि हे आपण प्रोटीन म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन कोणाला म्हणतोय, द प्रोटीन ऑफ ॲनिमल ओरिजिन, जे ॲनिमलपासून आपण डायरेक्ट कन्झ्युम करत असतो अशा प्रकारच्या प्रोटीनला म्हणतोय आपण फर्स्ट क्लास प्रोटीन. ठीक आहे, बघा प्रोटीन काय आहे तर एक अमिनो ॲसिडची चेन आहे, अशा प्रकारे प्रोटीन तयार झालेले असतात. ॲनिमलपासून जे ओरिजिन होते त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतोय आणि ह्यांचं जेव्हा ब्रेकडाऊन होते त्यावेळेस आपल्याला
4 किलो कॅलरी एनर्जी ही आपल्याला भेटत असते. ठीक आहे. बघा 4 किलो कॅलरी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन आपल्याला भेटत असते. आता प्रोटीनचं जेव्हा ब्रेकडाऊन होते आफ्टर द डायजेशन ऑफ द प्रोटीन अमिनो ॲसिड्स आर ऑप्टेंड. म्हणजे प्रोटीन कशापासून, अमिनो ॲसिडपासून बनलेत. जेव्हा त्यांचं डायजेशन होतं, डायजेशन म्हणजे काय लक्षात ठेवा, त्यांचं ब्रेकडाऊन झालं की काय भेटणार आहे आपल्याला, अशा प्रकारचे अमिनो ॲसिड्स भेटतात. ठीक आहे. म्हणजे प्रोटीन बनलेत अमिनो ॲसिडपासून, पण त्यांचं जेव्हा ब्रेकडाऊन होतं, त्यांचं डायजेशन होतं, त्यावेळेस काय होते आपल्याला अमिनो ॲसिड भेटलेत. ठीक आहे. हे अमिनो ॲसिड त्यांच्यापासून सेपरेट झाले आणि आता नंतर काय होते तर ते अमिनो ॲसिड काय केले तर ॲब्सॉर्ब केले जातात आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. लक्षात आलं का बघा प्रोसेस काय, अमिनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अँड ट्रान्सपोर्टेड टू द ईच ऑर्गन व्हाया द सेल. म्हणजे हे अमिनो ॲसिड काय केले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात आणि आपल्या बॉडीमध्ये पूर्ण ठिकाणी किंवा जिथं जिथं प्रोटीनची गरज आहे तिथं काय केले जाते, ट्रान्सफर केले जाते. दिस अमिनो ॲसिड्स ऑर्गन्स अँड सेल प्रोड्यूस द व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्फ अँड होल बॉडी. आता ह्या अमिनो ॲसिडपासून काय केलं जाते तर आपल्या बॉडीसाठी नेसेसरी असणारे प्रोटीन तयार केले जाते. लक्षात आलं. म्हणजे प्रोटीन मुळात बनलेत अमिनो ॲसिडपासून आणि आपण जेव्हा प्रोटीन कन्झ्युम करत असते त्यावेळेस परत ते प्रोटीनचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे आणि त्यापासून जे काय अमिनो ॲसिड तयार झालेले असतात ते अमिनो ॲसिड काय करते तर आपल्या बॉडीला रिक्वायर असणारं प्रोटीन हे तयार करत असतात. बघा ह्या डायग्रामवरून अगदी सोप्या पद्धतीत कळेल की अमिनो ॲसिड हे आपल्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार कशा प्रकारे प्रोटीन तयार करत असतात. बघा लक्षात ठेवता, हे जे काय प्रोटीन आहे ते आपण कन्झ्युम केलेलं आहे, त्याचं डायजेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन झालं अमिनो ॲसिड्सपासून आणि हे आपल्या बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केल्यानंतर ज्या ठिकाणी प्रोटीनची गरज आहे त्या ठिकाणी हे काय होणार आहे तर अमिनो ॲसिड ते ट्रान्सफर होणार आहेत आणि तिथे त्या रिक्वायरमेंटनुसार प्रोटीन तयार करणार आहेत. ॲज देअर प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्स अँड होल बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारचं प्रोटीन गरज आहे त्यानुसार तिथं प्रोटीन हे तयार केलं जातं. बघा आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन आणि केरोटीन हे पिगमेंट किंवा हे प्रोटीन तयार केलं जातं. मेलॅनिन काय करत असते तर आपल्या स्किनसाठी कलर तयार करत असतं आणि केरोटीन आपल्या नखांमध्ये केसांमध्ये हे प्रोटीन प्रेझेंट असतं. त्याचबरोबर बोनमध्ये ऑसिन हे प्रोटीन तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ द अमिनो ॲसिड्स विच इज ऑब्झर्व्ड फ्रॉम आवर बॉडी. त्यानंतर सेलमध्ये बघा, हे जेव्हा सेलमध्ये अमिनो ॲसिड जात असतात त्यावेळेस काय होणार आहे, वेगवेगळे एन्झाईम सेल मेम्ब्रेन हे तयार केलं जातं. पॅनक्रियामध्ये आपल्या इन्सुलिन, ट्रिप्सिन हे हार्मोन्स तयार केले जाते. डायबिटीज रेग्युलेशनसाठी हे इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत. त्याचबरोबर पिट्युटरी ग्लँडमध्ये वेगवेगळ्या आपल्या बॉडीला रेग्युलेट करणारे वेगवेगळे प्रकारचे हार्मोन्स हे तिथं तयार केले जातात. गोनेडोट्रोपिनसारखे ग्रोथ हार्मोन वगैरे हे आपल्या बॉडीमध्ये तयार केले जातात. इम्पॉर्टंट असं ॲक्टिन आणि मायोसिन हे पण फ्लेक्झिबल असं प्रोटीन हे आपल्या मसल्समध्ये तयार केलं जातं ह्या अमिनो ॲसिडच्या साहाय्याने. आणि ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज हे बॅक्टेरिया व्हायरसला मारण्यासाठी किंवा आपल्या बॉडीच्या सैनिक पेशी म्हणून ओळखलं जातं आपण, अशा अँटीबॉडीज ह्या तयार केल्या जातात. त्याचबरोबर हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं कॅरी करण्यासाठी हे हिमोग्लोबिन असं महत्त्वाचं प्रोटीन आहे, ते प्रोटीन तिथं तयार केलं जातं. आलं का लक्षात. बघा हे काय आहे तर सगळं प्रोटीन हे आपल्या बॉडीमध्ये काय झालं जातं, आपण जेव्हा कन्झ्युम करतो असते त्यावेळेस त्यांचं ब्रेकडाऊन होऊन अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट केले जातात आणि ते अमिनो ॲसिड ॲब्सॉर्ब केले जातात आणि ॲब्सॉर्ब केलेल्या अमिनो ॲसिडपासून आपल्या बॉडीला नेसेसरी असणारे प्रोटीन हे तयार केले जातात. ओके, लक्षात आलं. आता आपल्या बॉडीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये प्रोटीन एंटर करत असतं, मीटमध्ये, फिश, एग, टोफू, नट्स, बीन्स, मिल्क, योगर्ट ह्या प्रकारच्या फूड प्रॉडक्टपासून आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन हे येत असते किंवा आपण प्रोटीन खात असतो रोज. ओके, लक्षात आलं. प्रोटीन हे लक्षात ठेवा, प्रोटीन हे इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे. बघा अजून त्यामध्ये बघा, एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड्स ऑब्टेन्ड फ्रॉम द प्रोटीन आर नॉट स्टोअर इन द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अमिनो ॲसिड हे स्टोअर केले जात नाहीत. जसं कार्बोहायड्रेट हे काय केले जाते, स्टोअर केले जातात विथ द हेल्प ऑफ द ग्लुकोनिओजेनेसिस. आपण जे काय कार्बोहायड्रेट खाल्लं जातं, ग्लुकोज खाल्लं जातं, ते काय केलं जातं तर ग्लुकोनिओजेनेसिसच्या साहाय्यानं आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं. पण प्रोटीन हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर हे होत नाही. जसं रिक्वायरमेंट आहे तसं ते तयार केलं जातं, कन्वर्ट करून ते यूज केलं जातं. ठीक आहे. बघूया आता नेक्स्ट पॉईंट कुठला आहे आपल्याकडे, लिपिड्स. आता लिपिड्स बघूया कशा पद्धतीने भेटतात. बघा लिपिड्स हे कशापासून तयार झालेले आहेत, विथ द हेल्प ऑफ द ॲसिड्स अँड अल्कोहोल. ॲसिड आणि अल्कोहोल यांच्यामध्ये जो काही बॉन्ड तयार होतो आणि त्या बॉन्डपासून त्या मॉलिक्युलला म्हणतो आपण लिपिड्स. बघा फॅटी ॲसिड हे फॅटी ॲसिड काय करत असतात आणि अल्कोहोल हे दोघं मिळून काय करतात, लिपिड तयार करतात. जसं अमिनो ॲसिड यांनी काय तयार केलं तर प्रोटीन तयार केलं तर तसंच ह्यामध्ये फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलपासून लिपिड तयार झालेले असतात. बघा डायजेशन ऑफ लिपिड म्हणजे लिपिडचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल हे वेगवेगळे प्रोडक्ट भेटणार आहे. ठीक आहे.
बघा लिपिडचं ब्रेकडाऊन झालं म्हणजे डायजेशन झालं, वी गेट कन्वर्स फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल सेपरेटली. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर इन द बॉडी. फॅटी ॲसिड हे काय केले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात बॉडीमध्ये आणि बॉडीमध्ये पार्ट केले जातात. आणि कशासाठी यूज करतोय आपण, ते प्रोड्यूस ऑफ द नेसेसरी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कुठे गरज आहे फॅटी ॲसिडची तिथं काय केलं जाते तर ते ट्रान्सफर केले जातात विथ ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे फॅटी ॲसिडची कुठं गरज असते आपल्याला, फॉस्फोलिपिड्स लेअर म्हणजे आपल्या बॉडीचा सेलचा जो काय मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनसाठी, किंवा जो काय फॉस्फोलिपिडचा मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला सेल मेम्ब्रेन, तिथं काय गरज आहे तर त्या फॅटी ॲसिडची गरज आहे, तिथं ते ट्रान्सफर केले जाते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. ऑल्सो यूज फॉर द हार्मोन्स, म्हणजे हार्मोनचं प्रोडक्शनसाठी ते फॅटी ॲसिड यूज केले जाते, जसं की प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टिस्टेरॉन हे हार्मोन, अल्डोस्टेरॉन सारखे हार्मोन हे फॅटी ॲसिडपासून तयार केले जातात बघा. आणि ह्याच्यापासून आपल्याला लिपिडचं जेव्हा ब्रेकडाऊन केलं जातं त्यावेळेस आपल्याला काय भेटते तर 9 किलो कॅलरी हे एनर्जी आपल्याला पर ग्रॅम ऑफ लिपिडपासून भेटत असते. ओके, लक्षात आला. एक्सेसिव्ह लिपिड्स आर स्टोर्ड इन द ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढं काय एक्सेस अमाऊंटमध्ये लिपिड आले, जास्त प्रमाणात आपण लिपिड खाल्ले, ते काय होतंय तर आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये किंवा आपल्या त्या टिश्यूमध्ये काय केलं जातं तर टिश्यू स्टोअर केलं जातं. बघा जेव्हा आपण लिपिड जास्त अमाऊंटमध्ये खातो, तेलकट पदार्थ जे खात असतो ते काय केलं जाते तर आपल्या जॉईंटमध्ये किंवा त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टोअर केले जातात ॲडिपोज टिश्यूच्या सहाय्याने. ओके, लक्षात आलं. लिपिड्स, आता लिपिड कशापासून भेटतं आपल्याला, व्हेजिटेबल ऑइलपासून, बटरपासून, होल मिल्क, चीज, क्रीम अशा प्रकारच्या फूड कंपोनंटपासून आपल्या बॉडीमध्ये लिपिडची एंट्री होत असते आणि लिपिड आपण हे घेत असतो. ओके, लक्षात आलं. लिपिड सोपं पॉईंट आहे. लिपिडपासून आपल्याला 9 किलो कॅलरी इतकी एनर्जी भेटते. लिपिडचं डायजेशन झाल्यानंतर फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल सेपरेट होतात आणि ते फॅटी ॲसिड आपल्या सेलमधील प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याचबरोबर काही हार्मोन्स तयार करण्यासाठी यूज केले जातात आणि लिपिड एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये तयार झालेलं ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये स्टोअर केले जातात. ओके, सिम्पल पॉईंट आहे. त्यानंतरच आपल्याकडे फूड सोर्स आहे तो विटॅमिन्स. अगदी महत्त्वाचा आणि सोपा असा इम्पॉर्टंट असा फूड सोर्स आहे विटॅमिन्स. आपल्याला विटॅमिनची बॉडीसाठी खूप गरज असते. आपण ते बॉडीमध्ये काही प्रमाणात काही विटॅमिन्स तयारही करू शकतो किंवा काही हे आपल्याला स्टोअर करता येत नाहीत किंवा आपण आपल्याला बाहेरून घेणं गरजेचं असते. आता हे काय आहे तर ग्रुप ऑफ द हेट्रोजेनियस कंपाऊंड आर एसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ द ऑल व्हेरियस प्रोसेस इन आवर बॉडी. आता हे काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काय आतापर्यंत आपण स्टेप बघितल्या, जसं की ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल किंवा जे काय ॲब्सॉर्प्शनचे असेल, डायजेशनच्या प्रोसेस असतील, ह्या सगळ्या प्रोसेस कॅरी करण्यासाठी इम्पॉर्टंट असा एक प्रॉडक्ट आहे, त्याला म्हणतो आपण व्हिटॅमिन. घटक हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रोटीन आहे. इन दिस प्रोसेस द ग्लायकोलायसिस म्हणजे क्रेब सायकलमध्ये FADH2, NADH2 हे आपण तयार केलं होतं. ह्या सगळ्या प्रोसेससाठी हा गरजेचा आहे. म्हणजे आपल्याला रेबोफिलिन प्रोड्युसेड, रेबोफिलिन हे कशासाठी आणि निकोटिनामाइड हे दोन प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. म्हणजे त्याला आपण बीटा कॉम्प्लेक्स म्हणतो आपण. त्यामध्ये B12, व्हिटॅमिन B5 हे जे काय प्रोटीन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, ते क्रेब सायकल आणि ग्लायकोलायसिस सारख्या प्रोसेसमध्ये हे इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. ओके, सो पॉईंट विटॅमिन हे कशासाठी, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल सारख्या प्रोसेससाठी इम्पॉर्टंट असे कंपोनंट आहेत. बघा विटॅमिन्स काय तर एकूण 6 टाईप्स आहेत. म्हणजे कोणते, ABCDE आणि K हे काय आहेत तर 6 विटॅमिनचे टाईप आहेत. त्यामध्ये ADEK हे कसे आहेत तर फॅट सॉल्युबल विटॅमिन म्हणतोय. ते डायरेक्टली आपल्या फॅटमध्ये डिझॉल्व्ह होत असते, त्याला म्हणतो आपण फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. आणि जे B आणि C जे काय विटॅमिन्स आहेत हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहेत. लिंबूपासून वगैरे जे काय भेटतात आपल्याला विटॅमिन ते कसे आहेत तर वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहेत. ADEK हे कसे आहेत तर फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत. लक्षात ठेवा, हे झाले विटॅमिन्स. विटॅमिन्सचा यूज कुठे आहे आपल्या बॉडीमध्ये तर ह्या क्रेब सायकल किंवा ग्लायकोलायसिस सारख्या प्रोसेस ऑपरेशन किंवा सक्सेसफुल करण्यासाठी ह्यांचा रोल हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा त्यानंतर अजून यांच्या व्यतिरिक्त कोणते कंपोनंट महत्त्वाचे तर आपल्यामध्ये वॉटर. बघा अजून व्हिटॅमिनचा एक इम्पॉर्टंट रोल आपल्याला माहीत आहे की आपल्या माउथमध्ये जे काय सोर्स असतात
म्हणजे आपण त्याला सोर्स, माउथ सोर्स म्हणतोय, तोंड आल्यासारखं जे काय लाल चट्टे पडतात ते पण कशामुळे होतात आपल्याला, ड्यू टू द लॅक ऑफ व्हिटॅमिन्स इन आवर बॉडी. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये वॉटर, म्हणजे जे काय ड्रायनेस आलेला असतो त्या कशामुळे होते, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं. ठीक आहे. वॉटर बघू आता. वॉटर पण काय तर एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे आपल्यासाठी किंवा आपल्या बॉडीसाठी. बघा, मेनी टाइम्स वी एक्सप्रेस द ड्रायनेस इन युअर माउथ. म्हणजे आपल्या माउथमध्ये जे काय ड्रायनेस आलेला असतो तो कशामुळं, वॉटरच्या कमतरतेमुळं, पाणी आपल्या बॉडीमध्ये कमी झाल्यामुळं. आता ते मध्ये का बरं तसं आहे, तर आपली बॉडी ही काय तर 65 to 70% हे आपल्या बॉडीपासून तयार झालेले असते. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये काय आहे तर वॉटर हा एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे प्रत्येक सेलमध्ये. म्हणजे इच सेल कंटेन 70% वॉटर वेट म्हणजे 70% हे काय तर वॉटर आहे. प्लाझ्मामध्ये पण, आपल्या ब्लडच्या प्लाझ्मामध्ये तर 90% हे वॉटर आहे. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडी फंक्शनिंगसाठी, सेलच्या फंक्शनिंगसाठी वॉटर हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा, वॉटर इज द ऑल्सो एसेन्शियल न्यूट्रिशन फॉर द ह्युमन बॉडी. ठीक आहे. त्याचबरोबर वॉटर बरोबरच ही दुसरा घटक कोणता आहे, फायबर्स. अलॉंग विथ द अबाव मेन्शन न्यूट्रिएंट्स, फायबर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे आता फायबर हे काय तर इम्पॉर्टंट घटक आहे, पण आपण ते डायजेस्ट करू शकत नाही. म्हणजे आता ते डायजेस्ट होत नाहीत, पण आपण काय करू शकतो, हावेवर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ द अदर सबस्टन्स लाईक इजेशन अँड अनडायजेस्टेड सबस्टन्स. म्हणजे आता हे काय करणार आहेत, हेल्प करत असतात. ते कशासाठी, तर डायजेशनमध्ये ज्या प्रोसेसमध्ये अनडायजेशन झालेल्या प्रोसेसमध्ये, म्हणजे डायजेशन करण्यासाठी ते हेल्प करत असते. त्याचबरोबर इजेशन किंवा अनडायजेस्टेड फूड मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकून देण्यासाठी हे फायबर्स हे मदत करत असतात. आता फायबर्स कुठून भेटतात आपल्याला, लीफमधून, व्हेजिटेबल्समधून, फ्रुट्समधून, अशा प्रकारच्या कंपोनंटपासून आपण काय करत असतो, फायबर हे कन्झ्युम करत असतो. ओके, लक्षात आलं. इतके आहेत ते आपल्यामध्ये फूड कंपोनंट आहेत, जे काय करतो आपण एनर्जीसाठी किंवा आपल्या डेव्हलपमेंटसाठी फूड रोज कन्झ्युम करत असतो. लक्षात आलं. कोणते कोणते फूड कंपोनंट पाहिले आपण, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, त्याचबरोबर व्हिटॅमिन्स, आणि वॉटर, फायबर, हे फूड कंपोनंट आपली बॉडी एनर्जेटिक ठेवत असते, एनर्जी आपल्याला बॉडीला पुरवत असतात. ओके, काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला लगेच विचारा. आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत तर मायटॉसिस आणि मियोसिस, म्हणजे सेल डिव्हिजन. हा एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे लाईफ प्रोसेससाठी, ॲनिमलच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, व आपल्या काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. थँक्यू.